मातरमला 150 वर्ष होत आहे आणि वंदे मातरम हे आता राष्ट्रगीतच त्याला दर्जा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या सरकारने केलंय. कारण पहिल्यांदा मातृभूमी आणि मग आपण पहिल्यांदा मातृभूमी आणि मग आपला पक्ष अशा प्रकारची विचारधारा असणारा हा भारतीय जनता पक्ष आहे. हे कुठल्या जातीच्या धर्माच्या वंशाच्या विरोधात नाही आहे तर देशप्रेमी अशा प्रकारचा हा आपला पक्ष आहे. आणि म्हणून करता या भारत देशाच्या मातृभूमीसाठी म्हणून आज आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाला. भारतीय मातृभूमीवर प्रेम दाखवलं, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलं, अन्य सर्व जनतेने दाखवलं. त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचे मी तालुक्यातल्या मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर शशिकांत नानांनी बोलायची विचार. बोला भारत माता की वंदे. आजच्या मोहोळमधील तिरंगा यात्रेला उपस्थित आमच्या सगळ्यांचे नेते, राजन मालक, आमच्या पार्टीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य. खरं तर मालकांनी बरेचसे विषय आता सांगितलेले आहे. या देशाचा झेंडा एक सर्वसामान्य नागरिक जर वापरला आणि त्याच्या हातातून काही चूक झाली तर त्याला या देशामध्ये प्रचंड अशी शिक्षा असायची, देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायचा. त्यामुळं प्रत्येक नागरिकाला भारतमातेचा झेंडा जवळनं कधी बघता आला नाही. ते झेंडे कधी दिसायचे